माणसाच्या जीवनात पैशाला खूप महत्त्व आहे. मी यापुढे देखील जाऊन असं म्हणू शकतो की पैशाशिवाय माणसाची जीवन जगण्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. दवाखान्यापासून तर स्मशान घाटापर्यंत पैशाची चालती आहे. म्हणजे जीवन जगताना पैसे किती महत्त्वाचे आहे हे तुम्ही समजू शकता. माणूस मेल्यानंतर देवाघरी पैसा चालतो का नाही तर माहीत नाही, पण जमिनीवर सगळीकडे पैसा चालतो. याचा अर्थ असा मुळीच नाही की पैसा नव्हता तर माणूस जीवन जगू शकत नव्हता. पैसा नव्हता तेव्हाही माणूस जीवन जगत होता, परंतु त्यांच्या जगण्याला, त्यांच्या विकासाला गती नव्हती. त्यांचा तेवढा विकास झालेला नव्हता. आपल्याकडे पैशाची निर्मिती होण्याआधी वस्तू विनिमय ही पद्धत अवलंबली जात होती. म्हणजे एखादी वस्तू मला विकत घ्यायची असल्यास तेवढ्याच किमतीची समान मूल्याची वस्तू समोरच्या व्यक्तीला ऑफर करावी लागत होती आणि याच पद्धतीला आपण म्हणतो वस्तू विनिमय, म्हणजे वस्तूची अदलाबदल. तर कालांतराने व्यवहार अधिक सोपे, अचूक आणि सोयीस्कर व्हावे यासाठी पैशाची निर्मिती करण्यात आली. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पैशाचे महत्त्व समजून घेणार आहोतच. सोबतच पैसा आपल्या जीवनावर काय परिणाम चांगले वाईट करू शकतो हे सुद्धा समजून घेणार आहोत. सोबतच पैशाने कोणत्या कोणत्या गोष्टीवर आपला परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आपण काही उदाहरण देऊन मी इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ. जीवन जगत असताना पैसा खूप महत्त्वाचा आहे आणि पैशामुळे आपल्या जीवन जगण्यावर खूप चांगले असे वाईट परिणाम होत असतो. तर पैशामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने जीवन जगायचे आहे हे सुद्धा पैसा ठरवत असतो. कारण काय असते, जेव्हा एखाद्या व्यक्तीकडं आपल्या दैनंदिन गरजा जसे की अन्न, राहण्यासाठी घर, कपडे, तर या गोष्टी पलीकडे देखील या सर्व दैनंदिन गरजा पूर्ण होऊन थोडे बहुत पैसे ज्या व्यक्तीकडे शिल्लक राहते तो उद्याचा विचार करत नाही की माझ्याकडे उद्या खायसाठी काय असेल, राहण्यासाठी, कामासाठी. कारण त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा असतो. जर एखाद्या व्यक्तीकडे एखादी व्यक्ती रोजच्या कामासाठी पैशासाठी धडपडत असेल तर त्याला आपल्या दिवसाचे बहुतेक तास कामात घालवावा लागतो. कारण की कशासाठी तर फक्त आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी. आणि व्यक्तीकडे पूर्ण पैसा नसेल तर काही वेळेस तो कर्जाच्या जाळ्यातसुद्धा अडकतो आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासोबतच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी देखील तो दिवस रात्र मेहनत करत असतो. म्हणजे यावरून तुम्ही समजू शकता की पैशाने आपल्या जीवनावर कशा पद्धतीने प्रभाव होऊ शकतो. त्यानंतर आपण दुसरं कारण पाहू पैसे महत्त्वाचे असण्यामागं, आणि ते म्हणजे आपल्याकडे जर पैसा असला तर आपल्याकडे म्हणजे खूप जास्त ऑप्शन उपलब्ध होऊ शकते. म्हणजे कसं, तुम्ही जर खेड्यात राहत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला वाटते की मुलाचे शिक्षण पाहण्यासाठी तिथे चांगलं हॉस्पिटल आहे, दवाखान्यात चांगलं शिक्षण आहे, याकरता तुम्ही तुमच्या मुलांना खेड्याकडून सिटीकडे शिक्षणासाठी किंवा अन्य सुखसुविधासाठी नेऊ शकता. तसंच तुम्हाला वाटते की खेड्यात काही राहिलेलं नाही, तिथं जास्त विकास आहे, तिथे शिक्षण चांगलं आहे, किंवा तुम्ही ज्या घरात राहता मोडक्या तोडक्या घरात राहत असेल तर आपल्याला चांगलं घर बिल्डिंग घ्यायची आहे, माळी बांधायची आहे, किंवा मग तुम्ही चालवत आहात ती गाडी जर विकून तुम्हाला 4 व्हीलरकडे स्विच व्हायचं आहे तर याकरता सुद्धा पैसा लागतो. आणि प्रत्येक आईवडिलांना वाटते मुलांना की माझी जिंदगी अशी गेली पण माझ्या मुलाबाळांचं जीवन चांगल्या पद्धतीनं जायला पाहिजे, त्यासाठी ते धडपडत असतात आणि चांगलं बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात. पण त्यासाठी अडथळा कुठे निर्माण होतो, मेन कारण असते ते म्हणजे पैसा. तर आपल्या घरातील सदस्यांना बेस्ट टू बेस्ट ऑप्शन देण्याकरता सुद्धा पैशाची गरज असते आणि पैसाच आहे जे तुमचं जीवन बदलू शकतं. त्यानंतर पैसा महत्त्वाचा असणे मग आपण तिसरं कारण पाहू शकतो, आणि ते म्हणजे आपल्याला आवड जोपासण्यासाठी सुद्धा पैशाची गरज असते. जर कुणाला क्रिकेट खेळण्याची, संगीत शिकण्याची किंवा अन्य कोणतेही असे छंद असतील, सवय असेल, तर पैसा अभावाने त्या व्यक्तीला ते स्वप्न, ते छंद सोडावे लागतात. कारण की त्यांच्याकडे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीच अपुरा पैसा असतो. त्यामुळे स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागत नाही. कारण की त्यांच्या बहुतेक वेळ हे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि ते पूर्ण करत असताना दिवस रात्र अहोरात्र मेहनत करण्यासाठी घालवावा लागतो. तुम्ही बघितलंही असेल की ज्यांना घरची जिम्मेदारी असते त्यांना बहुतेक आपले स्वप्न त्यांना त्याग करावा लागत असतो. तर हे खूप मोठं उदाहरण तुम्ही समजू शकता. त्यानंतर पैसा महत्त्वाचा असण्यामागं चौथं कारण पाहू आपण, पैसा हे आर्थिक सुरक्षितता निर्माण करत असते. जर तुमच्याकडं आपल्या जे दैनंदिन गरजा आहे या व्यतिरिक्तसुद्धा जर तुमच्याकडे थोडा बहुत पैसा शिल्लक असला तर तुम्हाला उद्याचा विचार करण्याची गरज पडत नाही. कारण काय असते, पैसा असल्या तर तुम्हाला वाटते की आमच्याकडे पैसा आहे, 2 महिने 4 महिने काम लागलं नाही लागलं काय फरक पडत नाही, कारण की आपल्याजवळ पैसा आहे म्हणजे आपण 2-4 महिने असं व्यवस्थित घालू शकतो. तर ही एक सुरक्षिततेची भावना आपल्याला या पैशामुळे होत असते. त्यानंतर पैसा महत्त्वाचा असण्यामागे एक
समोरचं कारण आहे ते म्हणजे तुमच्याकडे जर पैसा असला तर तुम्ही त्या पैशाचा उपयोग मुलांना किंवा आपल्या घरच्या लोकसदस्यांना एक चांगले शिक्षण, चांगली संधी देण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना प्रायमरी शाळेतून काढून कॉन्व्हेंटकडे उच्च शिक्षणासाठी विदेशात किंवा मग जे त्यांना भविष्यात चांगली कला कौशल्य शिकवून त्यांना भविष्यात स्वतःच्या पायाबळावर उभं राहण्याकरता काही कौशल्य शिकण्याकरता तुम्ही त्या पैशाची मदत घेऊ शकता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की पैशामुळे तुम्ही त्यांना हव्या असलेल्या विकासाकरता चांगले संधी देण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यानंतर पैसा महत्त्वाचा असण्यामागे आपण एक समोरचं कारण पाहू शकतो की गुंतवणूक करूनसुद्धा तुम्ही पैशाचा आणखी जास्त फायदा करून घेऊ शकता. ते एक मन आहे, पैसा पैशाकडे धावतो. तसेच आणि ते सत्यात उतरवण्यासाठी माणसाला तेवढं आर्थिक नॉलेज पाहिजे. कारण काय असते, तुमच्याकडे जर तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून थोडे बहुत पैसे असतील आणि ज्यांना आर्थिक नॉलेज आहे ते लोक मेहनत करण्यापेक्षा ते आपल्याकडे शिल्लक असलेले पैसे गुंतवून काम न करताही पैशाला कामाला लावतात आणि त्या पैशातून पैसे कमवतात. जसे की तुम्ही ऐकलं असेल, आजकाल शेअर मार्केट खूप चालत आहे. कोणी शेतीमध्ये इन्व्हेस्ट करतात, रिअल इस्टेटमध्ये, सोन्यात गुंतवणूक करतात. तर याने काय होते, आज जर आपण 10,000 लावले तर कालांतराने जसं महागाई वाढत असते तसं या वस्तूची किंमतसुद्धा वाढत असते आणि त्यामुळे परतावा छान मिळतो. या उलट जर तुम्ही पैसे ते बँकेत ठेवले तर बँकेत महागाई दरापेक्षा कमी व्याजदर तुम्हाला मिळतो आणि ते पैसे मायनसमध्ये चालले जातात. पण ज्यांना आर्थिक अभ्यास असतो ते अशा गुंतवणुकीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून पैशाचा आणखी पैसे वाढवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे पैसे कमवणे ही गोष्ट वेगळी आहे आणि पैशातून पैसे कमवणे म्हणजे पैसे वाढवणे ही गोष्ट वेगळी आहे. पैसे जे लोक कमवतात, ज्यांना अक्कल नसते, गदी लोक असतात, दिवस रात्र हमाली करतात, ते पैसे कमवतात. पैसे कोण वाढवतात? ज्यांना पैशाचं नॉलेज आहे, बिना कामाला जातासुद्धा पैसे कमवण्यासाठी पैशाला कामाला लावतात. म्हणजे ते 100 रुपये फेकतात, 100 रुपये फेकून 10 रुपये कसं खिचून आणते ते याची कल्पना करतात आणि अशा पद्धतीने ते कुठं ना कुठं पैशाची गुंतवणूक करतात. तर पैसा महत्त्वाचा असण्यामागे समोरचं कारण आहे आणि ते म्हणजे जर तुम्ही एक उदार अंतःकरणाचे व्यक्तिमत्व असेल तुमच्यात दया करुणा हे जर गुण असेल आणि तुम्हाला वाटते की माझ्याकडे एवढा पैसा आहे आणि त्या पैशाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे, किंवा मग कोणी अपंग आहे, कोणी वृद्धाश्रमात आहे किंवा कुणाला मग रक्तदान शिबिर, तर हे चालवण्याकरता सुद्धा पैशाची आवश्यकता असते. जसं की एखादी मग गावातला आपला काला भरतो आहे की नाही, मग तुम्ही अशा वेळेस काय करू शकता की माझ्याकडे खूप पैसे आहे तर मी 2-4 कट्टे तांदळाचे त्या समाजाला देऊ शकतो. भुकेलेल्यांना अन्न देणे म्हणजे तुम्ही तुमची समाजात एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून प्रस्थापित करू शकता. आणि हे केव्हा होऊ शकते, जर तुमच्याकडे तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून थोडे बहुत पैसे शिल्लक राहतात आणि तुमच्या मनात दया करण्याची हे राहते, सेवा करण्याची इच्छा असते आणि तुमच्याकडे पुरेसा पैसा असतो, तेव्हा तुम्ही पैशाच्या या चांगल्या कामासाठी सुद्धा उपयोग करू शकता. एक चांगलं उदाहरण म्हणजे आत्ताच आपले माननीय श्री रतनजी टाटा. आज जर कोणाला विचारू शकता तुम्ही की भारतातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, रिलायन्सचं नाव समोर येईल, अंबानी फॅमिलीचं. पण अंबानीकडे जेवढा पैसा आहे त्यापेक्षा टाटासाहेबांनी दान केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ते समजू शकता की आज ते आपल्या हयात नाही आहे, पण त्यांचे नाव आज प्रत्येकाकडे. घरातल्या मिठापासून तर लोखंडापर्यंत सर्व व्यवसायात आज त्यांचं नाव आहे. हे तुम्ही विसरू शकत नाही. त्यांचं योगदान तुम्ही विसरू शकत नाही भारताला दिलेलं का. तर त्यानंतर पैसा महत्त्वाचा असणे, मग आपण पुढचं कारण पाहू आणि ते म्हणजे समाजाला आनंद देणाऱ्या वस्तूसुद्धा तुम्ही पैशाने विकत घेऊ शकता, जर तुम्ही तो योग्य पद्धतीने उपयोग केला तर. पैशाने सर्व काही आपण विकत घेऊ शकत नाही, पण तुम्हाला जीवन जगत असताना जे वस्तू तुम्हाला किंवा इतरांना आनंद देऊ शकता, प्रत्येक वस्तूची खरेदी तुम्ही त्या पैशाने घेऊ शकता. हे एक म्हणणं आहे. इथे जमिनीवर पैसे जगत असताना पैसे देवापेक्षा मोठे नाही, पण देवापेक्षा खाली नाही असे तुम्ही म्हणले तर वावगे ठरणार नाही. त्यानंतर पैसे महत्त्वाचे असण्यामागे एक मुख्य कारण असे समजू शकता आपण की उच्च शिक्षणासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. आधी म्हणजे जसे शिक्षण होते सरकारी शाळेत होते, पण आज कॉन्व्हेंटची फी तुम्ही ऐकून थक्क व्हाल. 30 ते 40, 50 हजार त्याच्या पलीकडे सुद्धा असते कॉन्व्हेंटची, KG1 KG2. आणि त्यामुळे जो गरीब कुटुंबातील आहे तो शिक्षणापासून वंचित राहतो. जर तुम्हाला योग्य ते जीवनाची पातळी गाठायची असेल आणि योग्य आपलं स्थान प्रस्थापित करायचं, त्यासाठी महत्त्वाचं आहे शिक्षण. पण शिक्षणाचा आज एवढा काळा बाजार झाला आहे, शिक्षण एवढं व्यावसायिक झालेलं आहे की डॉक्टर, इंजिनियर, वकील याकरता काही लोक शेती विकावं लागतं. शिक्षणासाठी खूप पैसा लागतो. तर तुम्हाला जर वाटते की माझे जीवन माती गोटाचे काम करताना गेले, परंतु माझ्या मुलांचे, माझ्या भावाचे
जीवन चांगले गेले पाहिजे तर त्याचकरता शिक्षण देणे गरजेचं आहे आणि त्याकरता खूप लागतो पैसा. तर हे एक कारण तुम्ही समजू शकता. त्यानंतर पुढचं पैसा महत्त्वाचं असण्यामागे कारण म्हणजे आरोग्यासाठी पैसा लागतो, नाही का. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही सरकारी दवाखान्यात नेण्यापेक्षा एम्ससारख्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दिल्ली मुंबईला हलवू शकता, आहे की नाही. कोरोना लॉकडाऊनमध्ये ज्यांच्याकडे पैसे होते तेच लोक आज सर्व्हायव्ह करून जीवन जगत आहे. किंबहुना ते घरी बसून देखील औषधी पाणी फोनवर कॉल करून डॉक्टरांना सजेशन मागत होते. त्यांच्या फी ते ऑनलाईन करत होते. पण ज्यांच्याकडे खायलासुद्धा दाणे नव्हते ते लोक काम करण्याशिवाय, घराचा बाहेर पडण्याशिवाय त्यांच्याकडे ऑप्शन होता. आणि गरीब कुटुंबातली तर कंडिशन अशी आहे की एखाद्याला कॅन्सरसारखा आजार आहे हे समजल्यानंतर देखील ते लोक त्यांचा इलाज नाही करू शकत, कारण की मेन गोष्ट असते पैसा. हे तुम्ही वास्तव नाकारू शकत नाही. म्हणून आरोग्यासाठी सुद्धा पैसा लागतो. त्यानंतर आहे समाजाच्या गरजांसाठी देखील पैसा लागत असतो. जसं आपल्याला सामाजिक जाणीव असेल, सामाजिक बंधुभाव प्रेम असेल, समाजासाठी आपल्याला काही करायचे असेल. आताच मी एक उदाहरण दिलं रतन टाटा साहेबांचं. तर तुम्हालाही काही समाजासाठी करायचे असेल तर त्यासाठी देखील अंतःकरणातून करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पैशाची आवश्यकता असते, नाही का. जसं की रक्तदान शिबिर आहे, भोजन शिबिर आहे, आणखी काही मार्गदर्शन शिबिर करण्यासाठी पैशाशिवाय हे काम अपूर्ण आहेत. त्यानंतर पैसा महत्त्वाचा असण्यामागे पुढचं कारण म्हणजे जीवन जगणे आणि भरभराट होणे यामध्ये मुख्य फरक मेन दुरावा असते ते म्हणजे पैसा. जीवन जगणे आणि भरभराट होणे म्हणजे याविषयी थोडंसं स्पष्टीकरण देतो मी. जीवन जगणे म्हणजे 5 किलो कंट्रोलातून अनाज मिळते आहे, आणून चटणी भाकर खायचं, सकाळी उठलं कामावर जायचं, हे तेच ते बोरिंग लाईफ घिसी पिटी जिंदगी जिसको आप कहते हैं, त्याला जीवन जगणं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. ते तर कुत्रे मांजर पण जगतात, जानवर पण जगतात, आहे की नाही. आपण माणूस आहोत. तर भरभराट होण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे की नाही. जीवन जगत असताना पैशासाठी काम करणे आणि जीवन जगत असताना आपल्या इच्छेनुसार आनंदासाठी, भरभराटीसाठी पैसा कमवणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर पैसा महत्त्वाचा असण्यामागे पुढचं कारण आहे ते म्हणजे तुम्हाला जर दर्जेदार वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा पैसा लागतो. अन्न, वस्त्र, निवारा ज्या आपल्या दैनंदिन गरजा आहे या पूर्ण करून सुद्धा जर तुमच्याकडे पैसे शिल्लक असतील तर तुम्हाला सुद्धा वाटते की माझ्याकडे आहे ते लहानचं खोपडं का होईना मी त्याचा स्लॅब टाकेल, किंवा माझ्याकडे 2 व्हीलर आहे एखादी सेकंड मी हे विकून 4 व्हीलर गाडीकडे घेण्याचा कल तुमचा असेल, किंवा तुम्ही खेड्याकडून सिटीकडून मेट्रो सिटीकडे वळण्याचा प्रयत्न करता, आहे की नाही. तुमच्याकडे जर साधा मोबाईल असेल कीपॅडवाला नोकियाचा असेल तर तुम्ही आयफोन, सॅमसंग यासारखे मोबाईल घेण्याचा प्रयत्न करता. म्हणजे कुठं ना कुठं पैशाअभावी तुमची एक मानसिकता रोखलेली असते. तर हे जे आपण पाहिले हे सगळे पैसे कशा पद्धतीने आपले जीवन बदलू शकते किंवा पैशाचे आपल्या जीवनावर काय चांगले वाईट परिणाम होऊ शकते हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पैसा जेवढा महत्त्वाचा आहे जीवन जगण्याकरता त्यासाठी देखील पैसा सांभाळता आला पाहिजे आणि त्याकरता आर्थिक नॉलेज असणं आवश्यक आहे की नाही. पैशाचे जेवढे चांगले उपयोग आहे तेवढेच वाईटसुद्धा उपयोग आहे, पण ते प्रत्येक माणसावर अवलंबून असते की पैशाचा चांगला किंवा वाईट कोण्या पद्धतीने उपयोग करता आला पाहिजे. तर तुम्हाला पैशाचे महत्त्वाबद्दल काय वाटते आणि तुमच्या जीवनात पैसे महत्त्वाचे असण्यामागे कारण कोणते आहे किंवा नाही तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. आपण पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका फक्त फायनान्शियल टॉपिक यावरती असणार आहे आपला. आणि मी सुद्धा शून्यातून निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सोबतच मी स्वतः शिकण्यासोबतच आपल्या इतर लोकांनाही 2 गोष्टी नॉलेजच्या शिकून काही सामोरं जाण्याचं होऊ शकते का तर यासाठी माझा प्रयत्न असणार. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत